हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? इंडियन नॉलेज सिस्टीमच्या आपल्या या दुसऱ्या लेक्चरमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. पहिला टॉपिक आपण सुरू करूयात युनिट 1 मधला, इम्पॉर्टन्स ऑफ एंशियंट इंडियन नॉलेज. हमारे देश की सभ्यता और संस्कृति में जो नॉलेज छिपा हुआ है उसका क्या इम्पॉर्टन्स है. आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की मी कालही सांगितलं की आपला देशाचं जे वैभव आहे ना, ते वैभव फक्त मोठमोठे राजवाडे, जुन्या काळचे मोठमोठे किल्ले किंवा जुन्या काळचे धर्मग्रंथ याच्यासोबत त्याच्यामध्ये असणारं नॉलेज जे ज्ञान. आणि भारत हा अतिशय ज्ञानसंपन्न देश होता. जगामध्ये भारताचा डंका होता, जगामध्ये भारताला मान्यता होती. ती मान्यता आपल्याला पुन्हा एकदा प्राप्त करून द्यायची असेल तर तुमच्यासारख्या तरुण विद्यार्थ्यांनी हा विषय समजून घेतला पाहिजे. भारताची सभ्यता शिकतोय आपण, भारताचं वैभव शिकतोय आपण, भारताचं एकंदर श्रेष्ठता जी आहे ती आपण शिकतोय. आणि जी जगाला आपल्याला आता सांगायची आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा हेतूच हा आहे की या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधून तयार होणारा विद्यार्थी हा देशाचं प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे. आणि कुठे? जगामध्ये नेतृत्व केलं पाहिजे तुम्ही आम्ही. आणि त्यासाठी हे शिकणं गरजेचं आहे. आणि म्हणून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि त्याला घाबरण्याचं कारण नाही. बरेच वेळा विद्यार्थ्यांशी बोलताना असं कानावर येतं की हे सगळे नवीन विषय आणि मग आता इतका अभ्यास करायचा का? अभ्यासाचा आनंद घ्यायचा. आणि या सगळ्या व्हिडिओजमधून तुम्हाला आनंदच मिळणार आहे. बघा की काय छान छान गोष्टी आपल्यासमोर येतील आणि आश्चर्य वाटेल आपल्याला की आपल्या देशाबद्दलच माहिती आपल्याला नव्हती, ती आपल्याला या माध्यमातून होते आहे. इम्पॉर्टन्स ऑफ एन्शंट इंडियन नॉलेज. एन्शंट इंडियन नॉलेज इज अक्यूर्ड ओव्हर जनरेशन्स इन 2 वेज. हे जे एन्शंट इंडियन नॉलेज आहे ना, हे आजचं नाही आहे. पिढ्या एक पीढ़ी से दूसरे पीढ़ी तक हजारों सालों से ये जो नॉलेज है ये हम तक आया है. और अब ये हमारी जिम्मेदारी है कि इसे हम समझे और आगे भी इसे ले जाए. और ये इतने साल क्यों बचा रहा? क्योंकि इस नॉलेज की एक श्रेष्ठता थी. और छोटंसं काही असेल, कमी दर्जाचं असेल तर ते जास्त दिवस टिकत नाही. मी उदाहरण देतो तुम्हाला. या यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर अतिशय बेकार आणि घाणेरडे गाणे म्हणणारे काही लोक आहेत, रील्स टाकतात, खूप वाईट, आणि त्याला हजारो लाईक्स मिळतात. कारण ते काहीतरी वाकडं तिकडं असतं, त्याला लाईक्स आपण करतो, आपल्यालाही मजा वाटते म्हणून आपण लाईक करतो. पण ते जास्त काळ टिकत नाही. टिकतं काय? टिकतो तो लता मंगेशकरचा आवाज, जो इटर्नल आहे, कायमस्वरूपी आहे. तो कायमस्वरूपी राहील. पिढ्या कितीही निघून गेल्या तरी. म्हणजे माझ्या आईच्या किंवा त्याच्या आधीच्या जनरेशननी देखील लताबाईंचे गाणे ऐकले होते, माझ्या आईनं ऐकले, मी ऐकले. आणि माझ्या पुढची जी जनरेशन आहे, तुम्ही देखील लता मंगेशकरची गाणी ऐकताय. इतका तिचा आवाज इटर्नल आहे. असं हे नॉलेज आहे. आणि म्हणून जनरेशन्स टू जनरेशन ते पुढे जाते. पण 2 मार्गाने येते. कुठला मार्ग? एक फॉर्मल डॉक्युमेंटेड नॉलेज आहे. ते डॉक्युमेंट तयार आहे, लिखित स्वरूपामध्ये आहे, त्याचे धर्मग्रंथ आहेत आणि त्या धर्मग्रंथामध्ये ते सगळं ज्ञान आहे. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. फक्त लायब्ररीमध्ये ते धर्मग्रंथ पडू नयेत, फक्त त्याच्यामधलं नॉलेज बाहेर काढणं हे आपलं काम आहे. निदान ते नॉलेज आहे हे तर समजून घेऊ. तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी जे आता फर्स्ट इयरला आहेत, फक्त फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, या ज्ञान यज्ञाच्या माध्यमातून तुम्हाला जे काही मिळणार आहे ना, ते म्हणून आपण सक्षम बनतो. एज्युकेशन आपल्याला काय देतं? सक्षम बनवतं. आणि ती सक्षम बनवण्याची प्रक्रिया आपण समजून घेतोय. त्यामुळे फॉर्मल स्वरूपामध्ये इंडियन नॉलेज जे आहे ते आपल्यापर्यंत आलं, ते म्हणजे डॉक्युमेंटेड धर्मग्रंथ किंवा लिखित स्वरूपामध्ये ते आहे. दुसरं म्हणजे इन्फॉर्मल, शेअर्ड व्हॅल्यूज अँड प्रॅक्टिस थ्रू ओरल ट्रेडिशन, मुखोद्गत. एक जनरेशन ने दूसरे जनरेशन को बताया, दूसरे जनरेशन ने तीसरे जनरेशन को बताया. मेरे से 3 जनरेशन पहले वाली जनरेशन ने बताया कि अपने से बड़े लोग जो है उनका आशीर्वाद लेके उनको नमस्कार करके उनका आशीर्वाद लीजिए. ही एक पद्धती आहे. ही एक पद्धत तुमच्या माझ्या देशामध्ये संस्कृतीची पद्धत आहे, जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर झाली. आणि अशा पद्धतीच्या व्हॅल्यूज, अशा पद्धतीचे मूल्य, जगण्याचे तत्व, हे सगळेच्या सगळे ओरल ट्रेडिशन, हे कुठं लिहिलेले नाही आहे. पण हे मात्र एका जनरेशननी दुसऱ्या जनरेशनला सांगितले, आजींनी पोरीला सांगितले, पोरीनी नातीला सांगितले. अशा पद्धतीने पुढे जात हजारो वर्षापासूनच्या ज्या जनरेशन्स आहेत त्या सांगत आल्या. आणि मुखाद्गत ओरल ट्रेडिशननी ते फॉरवर्ड झालं. आणि म्हणून यंग जनरेशन मस्ट नो. तुमचं अभिनंदन करतो मी की तुम्हाला हा विषय आहे. आणि म्हणून तुम्हाला तुमचा मोठा भाऊ किंवा तुमच्या वडिला समान वय माझं तेवढंच आहे, तुमच्या वयापेक्षा जास्त माझी मुलं मोठी आहेत. त्या भूमिकेतून तुम्हाला सांगतो, बी सिरियस. आपण गंभीर असलं पाहिजे आपल्या अभ्यासाप्रती. मी त्या कमेंट्स वाचतो आपल्या बरेच वेळा.
किती 4,000-4,500 विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला, आजचे देखील पाहतील आणि हे बघणं गरजेचं आहे. पण हे बघत असताना आपण ज्या कमेंट लिहितो ना, त्या कमेंट लिहितात त्याच्यावरून लक्षात येतं की आपण सिरियस आहोत की नाही. त्या कमेंट्समध्ये चर्चा सुरू आहेत, असं करू नका. तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मित्र म्हणून तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक मी सांगतो आहे, आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि कशासाठी दिलं पाहिजे मित्रमैत्रिणींनो, थोडंसं विषयांतर होईल पण मुद्दाम सांगतो. ये क्यों करना है? क्योंकि हमें सक्षम बनना है. और सक्षम किसके लिए बनना है, किन के लिए बनना है? हमारे माता पिता के लिए बनना है. हमारे माता पिता ने हमसे कोई उम्मीदें रखी है कि आगे चल के मेरा बेटा या मेरी बेटी मेरे लिए ऐसा एक स्थान प्राप्त करके देगा जहां मुझे उसके ऊपर अभिमान होगा, जहां मैं सम्मानित होऊंगा. वो सम्मानित करने वाली बात हम पढ़ाई से ही कर सकते हैं. आणि म्हणून हा सगळा प्रयत्न चाललेला आहे तुमच्यासाठी. आणि म्हणून सिरियसली मी जे सांगतोय ते समजून घ्या, कारण हा विषय फक्त अभ्यासापुरता नाही, हा 2 क्रेडिटचा विषय नाही आहे फक्त. हा तुम्हाला मला सक्षम करणारा विषय. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जे सांगणार आहे ना, हे मुळात आपल्या देशाचंच आहे, मूलभूत विचार आहे हा. ये हमारे देश की पहचान है. कहीं ना कहीं हम भूल चुके हैं इसे, और इसलिए यंग जनरेशन ने इसे ध्यान में रखना चाहिए, इसलिए विषय यहाँ पर दिया गया है. तो एंशिएंट इंडियन नॉलेज को अगर हम देखें तो ये 4 पिलर के ऊपर आधारित है. कौन से पिलर है? आइडेंटिटी, दूसरा है कल्चर, तीसरा है रिवाइज्ड विजडम, और चौथा आहे इकॉनॉमिक व्हॅल्यू. या चारही गोष्टींचा विचार आपण करणार आहोत आणि तेवढाच आपला युनिट आजचा आहे. साधारण अर्ध्या तासाचा वेळ जो आहे त्या अर्ध्या तासाच्या वेळामध्ये आपण हे संपवणार आहोत. आता पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला नोट्स कशा काढायचे हे पण सांगेन. एन्शंट इंडियन नॉलेज 4 गोष्टींवर आधारित है. मुद्दाम आज तुम्हाला पैटर्न सांगितला है. मैंने पैटर्न की बात इसलिए की कि कौन से क्वेश्चन आने वाले हैं? शॉर्ट आंसर क्वेश्चन. अब क्या क्वेश्चन है? व्हाट आर द 4 पिलर्स ऑफ एंशंट इंडियन नॉलेज? ये क्वेश्चन है. उसका आंसर आपके सामने है स्क्रीन पे. देयर आर 4 पिलर्स ऑफ एंशंट इंडियन नॉलेज. वन इज आइडेंटिटी विच रिफ्लेक्ट्स द नॉलेज वेरी स्ट्रांगली. सेकेंड इज कल्चर. अब इसको एक एक करके देखेंगे, लेकिन मैं आपको आंसर बता रहा हूं. अगर ऐसा सवाल आता है 2 मार्क के लिए कि व्हाट आर द 4 पिलर्स ऑफ एंशिएंट इंडियन नॉलेज, देयर आर 4 पिलर्स ऑफ एंशिएंट इंडियन नॉलेज. एंशिएंट इंडियन नॉलेजचे 4 पिलर आहेत. मराठीत लिहू शकता. एक आहे आयडेंटिटी. ज्या आयडेंटिटीच्या भरोशावर आपलं अस्तित्व आपण आपल्या नॉलेजच्या माध्यमातून सिद्ध करतो. दुसरा आहे आपलं कल्चर, आपली संस्कृती जी आपण पिढ्यानुपिढ्या जपलेली असते. तिसरा आहे रिसिव्ड विजडम, आपल्या आधीच्या पिढ्यांकडून आणि आपल्या जुन्या परंपरांमधून जे नॉलेज, जे ज्ञान आपल्याला मिळालं ते ज्ञान. आणि इकॉनॉमिक व्हॅल्यू, त्याचं जे आर्थिक मूल्य आहे, जागतिक पातळीवर आर्थिक मूल्य आहे, मार्केटमध्ये त्याचं जे आर्थिक मूल्य आहे, त्या आर्थिक मूल्यासंबंधी देखील आपल्याला सांगता येईल. आणि हे 4 पिलर आहे असं उत्तर आपल्याला लिहिता येईल. मग तुम्हाला काय करायचं आहे? क्या करना है आपको एक नोटबुक लेके बैठना है. एक नोटबुक लेके, आज अगर नोट्स नहीं निकाल सकते तो कोई बात नहीं है, इसको फिर से आपको सुनना है. और सुनने के लिए बहुत आसान है. आप लोग जिस तरह से गाने सुनते हैं, आप लोग जिस तरह से अपनी प्लेलिस्ट सुनते हैं, वैसी प्लेलिस्ट आपके लिए बन रही है. ये IKS की, इंडियन नॉलेज सिस्टम की प्लेलिस्ट यूट्यूब पे मेरे चैनल पे आपको दिखेगी. तो एक के बाद एक वीडियो चलेंगे. आप कहीं पर भी वॉक के लिए जा रहे, एक्सरसाइज वगैरह तो करते हो ना, तो वॉक के लिए अगर जाते हो तो ईयरफोन लगा लीजिए और सुन लीजिए. या फिर घर में बैठ के शाम को अगर आधा घंटा 7 से 7:30 अगर वीडियो सुनते हो तो 7:30 से 8 बजे तक आधा घंटा फिर से वीडियो सुनिए और ये नोट्स निकालिए. नोट्स निकालना जरूरी है, क्योंकि जिस तरह के क्वेश्चन हम देखने वाले हैं ना, शॉर्ट आंसर क्वेश्चन आपको आने वाले, उसके बाद में आपको लॉन्ग आंसर क्वेश्चन है, और आपके असाइनमेंट में या आपके इंटरनल में आपको MCQ भी आने वाले, मल्टीपल चॉइस क्वेश्चन. तो उसमें ये क्वेश्चन आ सकता है कि आइडेंटिटी इज व्हाट इज द पिलर ऑफ, विच इज द पिलर ऑफ एंशिएंट इंडियन नॉलेज. अब 4 दिए जाएंगे, उसमें एक आइडेंटिटी होगा, तो आपको आइडेंटिटी लिखना पड़ेगा. तो आप नोट्स बनाइए अभी लिखकर कि व्हाट आर द 4 पिलर्स ऑफ एंशिएंट इंडियन नॉलेज. उसके सामने आइडेंटिटी, कल्चर, रिसीव्ड नॉलेज, इकोनॉमिक वैल्यू. हो गए नोट्स. तो एक स्लाइड की या एक मेरे वीडियो के नोट्स निकालने में कोई दिक्कत नहीं जाएगी. एक क्वेश्चन था एक स्टूडेंट का कि नोट्स निकाल सकते क्या, तो बिल्कुल निकाल सकते. इसलिए मैंने कहा कि अगर आपकी इच्छा है, अगर आप दिल से चाहते हैं, तो आपको इस विषय की पढ़ाई करना और इस विषय को अच्छे से पास करना और इसका नॉलेज ग्रहण करना. इसका नाम ही नॉलेज है. तो ये नॉलेज मिलना बहुत जरूरी है. अब एक एक हम देखेंगे. आइडेंटिटी पहली होती है. आइडेंटिटी बीइंग इंडियन, हमारी पहचान क्या है? हम इंडियन है.
इंडियन हे हमारी पहचान है और वो कई तरह से रिफ्लेक्ट होती है. आपली जी अस्तित्व आहे ना, आपलं जे आयडेंटिटी आहे, ही आयडेंटिटी वेगवेगळ्या प्रकारे दिसत असते. तुम्ही 5 देशाचे 5 लोक जर उभे केले तर इंडियन माणूस पटकन लक्षात येईल. तो कसा लक्षात येईल? त्याच्या पेहरावरून. उसने जो कपड़े पहने उस माध्यम से, कहीं पगड़ी पहनी हुई है तो वो इंडियन समझ में आ जाता है, कहीं उसने माला पहनी है तो वो इंडियन समझ में आ जाता है. तो इंडियन ये जो आइडेंटिटी है, अब ये कल तैयार हुई क्या? नहीं, ये जो हमारी इंडियन करके आइडेंटिटी है, ये हजारों सालों से धीरे 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 करके अब तक आई है और वो थोड़ी थोड़ी इवॉल्व हुई है. थोड़ी थोड़ी इवॉल्व हुई. पहले के जमाने में धोती पहनते थे, अब हम पैंट पहनने लगे. ये इवॉल्व हुई है, लेकिन बेसिक जो है वो हम भूले नहीं है अभी. और ये आइडेंटिटी बीइंग इंडियन, दुनिया में ये बहुत बड़ी पहचान होती है दोस्तों. ये बहुत बड़ी पहचान होती है. तो इसे किस तरह से हमने समझना है? प्रिजर्वेशन ऑफ दिस नॉलेज इज प्रिजर्विंग आइडेंटिटी. ये पुराना जो नॉलेज है, ये जो ज्ञान है जो हमें पीढ़ियों से मिला है, ये जो ज्ञान हमें हमारे एंशिएंट संस्कृति से मिला है, इसे प्रिजर्व करना, इसे संभालना, इसका मतलब हमारी आइडेंटिटी संभालना है. क्योंकि इस ज्ञान में हमारी आइडेंटिटी छिपी है. आज हम जो कुछ भी है, आज हम जिस तरह से बिहेव करते हैं, एक छोटा सा एग्जांपल मैं आपको बताता हूं. कोरोना जब आया, पेंडेमिक, अब वो सब बातें ध्यान में है इसलिए वही एग्जांपल आते हैं. तो कोरोना पेंडेमिक में दुनिया में कई सारी देशों में लोगों को जीने के लिए दिक्कतें हुई, इंडिया में भी हुई, लेकिन इंडिया सबसे कम अफेक्टेड जीने के हिसाब से था. क्यों? क्योंकि हम इंडियंस को, हम ऐसे लोग हैं कि हमें किसी भी परिस्थिति में या किसी भी स्थिति में जीने की आदत है. अब ये हमारी स्ट्रेंथ है. हम एक बहुत बढ़िया कार में भी एंजॉय करेंगे, लेकिन बस एसटी बस में अगर बैठने का मौका मिला तो वहां पर भी एंजॉय करेंगे. और एक छोटा सा एग्जांपल मैं आपको बताता हूं. खाना हाथ से खाते हैं हम लोग, हाथ से खाते. अब ये हाथ से खाना का नहीं, पीढ़ी दर पीढ़ी से ये आइडेंटिटी है. कहीं 10 लोग 10 देशों के अगर बैठे हैं तो हम अगर हाथ से खाना खा रहे हैं तो वो इंडिया. अब उसको बुरी तरह से देखना ये हमारे मन में बेसिकली क्यों आया? वो कल का जो एग्जांपल, ब्रिटिश राज, ब्रिटिशर्स ने जो हम पे राज किया ना, तो हमें ऐसा सिखाया गया. और ये किया लॉर्ड मैकॉले ने, जिसकी बात मैंने कल भी की थी. ये जानबूझ के किया गया कि आप हाथ से खाना खा रहे हैं, इसका मतलब आप इलिटरेट हो, आप सिविलाइज नहीं हो. ये किसने बताया? किसने बताया ये? अरे हमारे जो पदार्थ बनते हैं, हमारे जो व्यंजन बनते हैं, वो हाथ से खाने के ही बनते हैं. अब मैं आपको एक छोटा सा एग्जांपल बताता हूं. मेरे यहां स्वीडन देश से कोई मेहमान आए थे और वो घर में आए, रुके और उनके लिए खाना परोसा गया. अब वो पूरी भाजी ये सब बनाया उनके लिए, इंडियन फूड, और वही बोले थे कि हमारे लिए इंडियन फूड बनाओ. तो पूरी भाजी वगैरह उनके लिए बनाई, पूरी सब्जी दाल ये सब बनाया, और उनको वो खाना खाने के लिए वो फोर्क और नाइफ ये चाहिए था, वो भी दे दिया. और फिर हमने उनको बोला कि अब खाइए. तो वो उन्होंने जो जंग की वो फूड के साथ में ते जे जेवणासोबत त्यांनी युद्ध केलं ते मी सांगू शकत नाही. आणि थोड्या वेळ ते युद्ध चाललं, त्यांनी ते पुरी तोडण्याचा प्रयत्न केला, ते वरण घेण्याचा प्रयत्न केला, ते काही जमलं नाही. आणि शेवटी मग त्यांना मी सजेस्ट केलं की ये दोनों यू कीप दिस अवे अँड जस्ट यूज हैंड टू ईट, एंड दे डिड इट. इट वॉज रियली गुड. हम अपने आप को बुरा मानना ये बहुत गलत बात है. हम हाथ से खाना खाते, दैट इज द बेस्ट थिंग, दैट इज द बेस्ट थिंग. तो ये जो प्रिजर्विंग ऑफ नॉलेज है, ये आइडेंटिटी प्रिजर्व करता है, इसलिए हमें करना है. नॉलेज ट्रांसफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू द अदर, ये मैंने बताया आपको कि एक जनरेशन से दूसरी जनरेशन ये नॉलेज ट्रांसफर होता है. फ्लो ऑफ आइडेंटिटी, आइडेंटिटी का फ्लो है. ये आज नहीं तैयार हुई मेरी आयडेंटिटी. और मेरी आयडेंटिटी पे मैं जो बात कह रहा हूं वो ध्यान से सुनिए. मला माझ्या अस्तित्वावर आणि माझ्या भारतीय असण्यावर गर्व असला पाहिजे. सोडून देतो मी माझं जे आहे ते, माझं जे अस्तित्व आहे. आणि परदेशातले लोक इथे येतात आणि इथे मग धोतर आणि ते श्रीराम श्रीराम लिहिले किंवा जय जय राम लिहिलेले कपडे घालतात आणि फोटो काढून इंस्टाग्रामवर टाकतात त्यांच्या देशातल्या लोकांसाठी सांगण्यासाठी म्हणून. अरे आपलं जे आहे ते आपण पाहिलं पाहिजे ना. आपली आयडेंटिटी जी आहे ती फ्लो ऑफ आयडेंटिटी, आणि त्याच्यावर मला गर्व असला पाहिजे की माझ्या देशाचं जे अस्तित्व आहे ती माझी आयडेंटिटी आहे, आणि तो भाग माझा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सेव्हरल आस्पेक्ट्स ऑफ डे टू डे लाईफ, माझ्या जीवनातले अनेक छोटे छोटे दिवस, छोट्या छोट्या गोष्टी, ह्या सगळ्या आज नाही आल्या. माझ्या आजीनी सांगितल्या, माझ्या आजोबांनी सांगितल्या, आणि त्यांनी मला ट्रेन केलं. मी काही जन्मजात नॉलेज घेऊन आलो का? व्हॉट आर दी सोर्सेस ऑफ माय नॉलेज? First, my family, my elders,
माय रिस्पेक्टेड पीपल इन माय होम ते मला सांगतात. ते मला सांगतात कसं वागायचं, कसं बोलायचं, चांगल्या पद्धतीने कसं बोललं पाहिजे, चांगली भाषा कशी वापरली पाहिजे. हा जो माझ्या जीवनातला प्रत्येक भाग आहे, कशा पद्धतीने जगलं पाहिजे, हा डे टू डे लाईफमधला छोटा छोटा भाग आहे. आणि तो मुद्दाम आपल्याला सांगितला यासाठी जातोय की त्याच्यामधून आपल्या आयडेंटिटीचा फ्लो तयार होतोय. ही झाली आयडेंटिटी. दुसरा आहे कल्चर. कल्चर कसं तयार होतं, कल्चरची डेव्हलपमेंट कशी होते आपण समजून घेऊयात. मैनिफेस्टेशन ऑफ ह्यूमन इंटेलेक्चुअल अचीवमेंट्स रिगार्डेड कलेक्टिवली बाय सोसाइटी. अगर किसी एक इंसान ने या इंसानों ने अगर कोई इंटेलेक्चुअल अचीवमेंट जो बुद्धिमत्ता से भरी अचीवमेंट है, कोई उन्होंने साध्य किया है या कोई उन्होंने प्राप्त किया है, उसे अगर प्रसारित किया जाता है समाज में और समाज उसे कलेक्टिवली रिगार्ड करता है, कलेक्टिवली एक्सेप्ट करता है, तो उसे कल्चर कहा जाता है. अब इसका एक बहुत अच्छा एग्जाम्पल मैं आपको बताता हूं. आपल्याकडे महाराष्ट्र में गणपती फेस्टिवल आपण साजरा करतो. कोणी सुरू केला गणपती फेस्टिवल? लोकमान्य टिळकांनी सुरू केला. काय हेतू होता लोकमान्य टिळकांचा? लोकमान्य टिळकांचा हेतू होता की लोक एकत्रित आले पाहिजे, समाज एकत्रित आला पाहिजे. आणि मग त्यासाठी म्हणून गणपती या देवतेची स्थापना करायची. 10 दिवस लोक एकत्रित येणार, समारंभ साजरे करणार, त्यामध्ये चांगले चांगले व्याख्यानं होणार, चांगला चांगला विचार लोकांपर्यंत पोहोचणार. आणि या हेतूनं समाजाचं एकत्रीकरण, लोग एक साथ आना चाहिए, लोगों का एक साथ आना, एकजुट होना. और ये कब किया लोकमान्य तिलक जी ने? ये किया अंग्रेजों के जमाने में. उन्हें लोगों को एक साथ लाना था, लेकिन उसके लिए उन्होंने जो मार्ग चुना वो मार्ग था ये मैनिफेस्टेशन ऑफ ह्यूमन इंटेलेक्चुअल. वो हमारा कल्चर बन गया. अभी देखिए कितना सुंदर एग्जाम्पल है कि एक कोई किसी के दिमाग में से निकली हुई आइडिया है, वो उसको मैनिफेस्ट किया गया और उस इंटेलेक्चुअल आइडिया को सबने रिगार्ड किया कलेक्टिवली और उसके बाद में वो हमारा कल्चर बन गया. आज गणपति हमारा कल्चर है. हालांकि उस कल्चर में जिस भाव से लोकमान्य तिलक ने उसे शुरू किया वो तो बंद हो गया. अभी वो सिर्फ डीजे भाई बचा है, बस डीजे. कान फट जाते हैं वो डीजे सुनकर, ऐसा वो हो गया है. अब उसके बारे में तो चर्चा कई बार हो सकती है, आज का हमारा विषय नहीं है. लेकिन मैनिफेस्टेशन ऑफ कल्चर, अब ये कल्चर जो बदल रहा है उसे न बदल देने की जिम्मेदारी किसकी है? हमारी, आपकी है. फिर से वही बात, मैं मेरे युवा दोस्तों से ये बात क्यों कर रहा हूं, मेरे युवा दोस्तों को ये विषय क्यों समझाया जा रहा है कि जो कल्चर है वो समझ. मेरा कल्चर डीजे में गणपति के मूर्ति के सामने किसी एक डेरोगेटरी गाने पे नाचना ये मेरा कल्चर नहीं है दोस्तों. हे कल्चर आहे का माझं? ते नवीन पोपट वगैरे अशा गाण्यावर गणपती समोर नाचायचं हे माझं कल्चर आहे का? माझं कल्चर हे नाही आहे. माझं कल्चर हे आहे. माझ्या कल्चरमध्ये अंगविक्षेप, घाणेरडे अंगविक्षेप करून नाचणं हे माझं कल्चर नाही आहे. माझं कल्चर आहे मैनिफेस्टेशन ऑफ ह्यूमन इंटेलेक्चुअल अचीवमेंट्स, जो लोकमान्य तिलक ने किया था. तर हे वाचवलं पाहिजे. ही आपली आयडेंटिटी आहे ना. डीजेवर नाचणं ही इंडियन आयडेंटिटी नाही आहे. इंडियन आइडेंटिटी नहीं है. त्या वाराणसीला, काशीला जेव्हा गंगेची आरती होते, वो गंगा जी की जब आरती की जाती है तो ये जो फॉरेनर्स आते हैं ना, वो वहां बैठकर हाथ में थाली लेकर वो थाली लेने के लिए पैसे देते हो कि हमारे हाथ में थाली दो. और वो अपने आप को सम्मानित महसूस करते हैं जब वो गंगा जी की आरती में सम्मिलित होते हैं. ये है हमारा कल्चर. तो ये कल्चर जितना ज्यादा से ज्यादा दुनिया में लेके जाएंगे, हम दुनिया को बताएंगे, तब ये हमारे देश की सभ्यता का भाग होगा और वो सभ्यता दुनिया तक पहुंचेगी. सेट ऑफ आइडियाज, कस्टम्स एंड बिहेवियर ऑफ सोसाइटी. सोसाइटी की बिहेवियर जो है, सेट ऑफ आइडियाज, थोड़ा सा समय हमें और लगेगा, लेकिन आज ये टॉपिक बड़ा अच्छा है तो देख लेते हैं. पूरा टॉपिक आज हमें कंप्लीट करना है. सेट ऑफ आइडियाज, कस्टम्स, बिहेवियर ऑफ सोसाइटी. सोसाइटी का जो बिहेवियर है वो किस तरह से बदलता है. सेट ऑफ आइडियाज होती है, वो आइडियाज हम आगे बढ़ाते हैं और उससे हमारा कल्चर तैयार होता है. प्रिवेलिंग नॉलेज एंड लिटररी ट्रेडिशंस प्ले सिग्निफिकेंट रोल इन शेपिंग द कल्चर. कल्चर को तैयार करने में ये जो लिटररी ट्रेडिशन्स है, लिखित स्वरूप में ये जो पद्धती है, ह्या ज्या लिखाणाच्या परंपरा आहेत, जुन्या काळापासून तर आतापर्यंत लोक लिहत गेले आणि त्या लिहिण्यामध्ये ग्रंथ लिहिले, कथा लिहिल्या, कविता लिहिल्या, पण त्याच्यामधून आपलं कल्चर सांभाळलं गेलं, आपली संस्कृती सांभाळल्या गेली. आणि म्हणून लेखन कला, वाचन हे सगळं आपल्या कल्चरला सांभाळण्याच्या गोष्टी आहेत. आता पुन्हा एकदा छोटीशी गोष्ट पुन्हा सांगतो. नोट्स कशा काढायच्या. या स्लाइडच्या जर नोट्स काढायचे असतील, तुम्हाला प्रश्न काय येणार आहे? व्हॉट आर दी आयडियाज ऑफ प्रिझर्विंग कल्चर. लगेच हे 3 मुद्दे म्हणजे तुमचं उत्तर आहे.
ये 3 जो पॉइंट आपको दिख रहे हैं ना, कुछ ज्यादा पढ़ने की जरूरत नहीं है। 3 पॉइंट जो यहां लिखे गए ये आपका आंसर है, 2 मार्क के क्वेश्चन के लिए आपका आंसर है। तो इसके नोट्स बना लो फटाफट, और नोट्स बना के अपने नोट्स तैयार हो जाएंगे। हमारा पूरा ये सेशन जो है सारे लेक्चर्स का, ये जब खत्म हो जाएगा आपके पास बढ़िया नोट्स रहेंगे। आपने सुना है ये अच्छे से, समझा है अच्छे से, तो आपको एग्जाम में भी अच्छे से आप इसका आंसर दे पाएंगे और आपका ये विषय तैयार हो जाएगा। आपके इस विषय की जिम्मेदारी मेरी। ओके, सो तीसरा है रिसीव्ड विजडम, इनोवेशन एंड नॉलेज क्रिएशन। जो कोई भी नई चीज हमें दिखती है, इनोवेशन। आज हम, अगर मुझे गर्मी होती है तो मेरे घर में एसी है, एयर कंडीशनर लगा हुआ है। अब ये एयर कंडीशनर जो है, ये जो एयर कंडीशनर तक ये पहुंची है बात, सोच ये शुरू कहां से हुई? ये शुरू आज नहीं हुई है। हजारों साल पहले जब गर्मी होती थी तो पंखा करते थे ऐसा, या कोई ऐसा 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 किताब या ऐसा ऐसे ऐसे पन्ने लेते थे और ये ऐसे इसे हवा लेते थे। ये था, ये है इनोवेशन। ये इनोवेशन यहां से शुरू हुआ कि ऐसा कुछ करने से मुझे हवा लगेगी और मुझे अच्छा लगेगा, नंबर 1। फिर आए वो पंखे। पुराने जमाने में राजा महाराजा के जमाने में थे कि वो खींचता था, एक नौकर खड़ा रहता था और वो बड़े बड़े झूलते थे और वो हवा मिलती थी, वो पंखे। उसके बाद में टेबल फैन आए और साइंस बढ़ा, उसके बाद में सीलिंग फैन आए, उसके बाद में, और ये बढ़ते 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 आज एयर कंडीशनर तक हम आ गए। अब एयर कंडीशनर के प्लांट होते, पूरा का पूरा मॉल एयर कंडीशनिंग रहता है। ये जो बदलाव है ना, जनरेशन, ये जो नॉलेज क्रिएशन है, ये पीढ़ी दर पीढ़ी आगे बढ़ते गया है। तो ये रिसीव्ड विजडम है। ये कोई बोल नहीं सकता है कि एयर कंडीशनर बनाने वाला जो कोई इंजीनियर है या जिसने एयर कंडीशनर बनाया, वो ये कहेगा नहीं कि ये तो हवा लेके ठंडी हवा लेके अच्छा महसूस करने की आइडिया मेरी है। ऐसा कोई नहीं बोलेगा, ये आइडिया बहुत पुरानी है। तो इनोवेशन एंड नॉलेज, इनोवेशन इज बेस्ड ऑन कंटिन्यूटी ऑफ एंशिएंट नॉलेज, और इसलिए हमें क्रेडिट देना है। आज जो सुविधाएं, आज जो छोटी छोटी बातें हम देख रहे हैं जिससे हमारा जीवन बहुत अच्छा होता है, अच्छा महसूस होता है हमें, इसका क्रेडिट हमें देना पड़ेगा पुराने जमाने में जो लोग थे, जिनकी बहुत आधुनिक सोच थी, उसे अतिशय आधुनिक विचारांचे धनी असणारे लोक होते। आणि त्यांनी जे बनवून ठेवलं आहे ना, काल मी तुम्हाला सांगितलं कि दक्षिणेमध्ये जेव्हा साउथ इंडिया में अगर घूमने जाते हो ट्रिप के लिए, तो विजयनगर साम्राज्य बिल्कुल देखिए, उसके अवशेष अभी भी है। और वहां की जो ड्रेनेज सिस्टम है उसे देखिए, कशा पद्धतीने सांडपाणी वाहून नेलं पाहिजे, कशा पद्धतीने वॉटर सप्लाय झाला पाहिजे, आजपासून हजारो वर्ष आधी त्या लोकांनी ते तयार करून ठेवलं। इतकी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती, त्याच्यापासून ते नॉलेज आतापर्यंत पोहोचते। आणि म्हणून इनोव्हेशन जे आहे ते इनोव्हेशन हे कंटिन्यू असते, कंटिन्युटी मध्ये जाते। एन्शियंट नॉलेज इज रिसीव्ड विजडम विच इज इंपॉर्टेंट सपोर्ट फॉर फ्यूचर इनोवेशन। आगे चल के जो इनोवेशन आने वाले हैं उसे भी ये सपोर्ट मिलेगा। तो ये ट्रेडिशन है नॉलेज की, जो एंशियंट इंडियन नॉलेज का इंपॉर्टेंस हम सीख रहे हैं। हम क्या सीख रहे हैं कि वो जो 5000 4000 साल पहले जो हमारे देश में विजडम था ना, उसका इंपॉर्टेंस हम सीख रहे हैं। पहला टॉपिक बहुत अच्छा टॉपिक है, शुरुआत बहुत अच्छी है ये, कि क्या इंपॉर्टेंट है और कैसे इंपॉर्टेंट है। वो पुराने धर्म ग्रंथ जब देखते हैं तो अरे धर्म ग्रंथ वो रखे हैं कहीं तो भी हमें कुछ पता नहीं है, ऐसा नहीं है। उसमें जो ज्ञान छिपा है, और आगे चल के जो आगे वाले वीडियो आने वाले ना, आप आश्चर्य रह जाएंगे, आपको आश्चर्य हो जाएगा, दंग रह जाएंगे आप कि कैसे कैसे बातें हमारे धर्म ग्रंथों में और हमारे पुराने सभ्यता में थी। आज जिन चीजों के ऊपर गर्व होना चाहिए हमें वो मालूम नहीं है, और इसलिए हमें ये बात ध्यान में रखनी है। लास्ट पॉइंट इसका जो है इकोनॉमिक वैल्यू, और ये आपके लिए भी इंपॉर्टेंट है। अब इसकी इकॉनॉमिक व्हॅल्यू काय आहे, आर्थिक जागतिक मार्केटमध्ये याची काय आहे। इंडियन नॉलेज जे आहे ना, ते आता जागतिक पातळीवर अतिशय मोठ्या प्रमाणात मानले जाते। याचं उदाहरण मी देईन तुम्हाला। पण आता तुम्हाला तरुणांना, तुम्हा लोकांना जे फर्स्ट इयरला आहेत, येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायचं है ना दोस्तों, घूमना नहीं है इधर उधर बस। इसलिए मैंने बोला ना, बड़ा भाई दोस्त वही है। 4-5 साल के बाद में लोग ये नहीं पूछेंगे क्या करता है, ये मैं हरदम बताता हूँ मेरे लेक्चर्स में। तुम्हाला मुलांना हे विचारलं जाईल की काय करतो, हे नाही विचारलं जाणार, किती कमावतो हे विचारलं जाईल, किती आहे कमाई। आणि त्यावेळेस जर मग चांगली कमाई नसेल, मुलगा असो मुलगी असो,
दोघांनाही विचारलं जातं. आणि आपल्या पायावर उभं राहणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी इकॉनॉमिक व्हॅल्यू फार समजणं गरजेचं आहे. ह्याच्यामधून अनेक गोष्टी तुम्हाला मिळू शकतात जागतिक पातळीवर. आता पुन्हा आणि त्याची उदाहरणं देखील मी तुम्हाला सांगेन. नाऊ नॉलेज पॉवर विल रूल द वर्ल्ड. आता मोठे मोठे ॲटम बॉम्ब नाही जगाला रूल करणार, नॉलेज. म्हणून इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटची गोष्ट आपण करतो. बुद्धिमत्ता ही ताकद आहे. आणि म्हणून सुरुवातीला मी जे सांगितलं ना, की ते नुसत्या कमेंट हाय, कुठं चालली, काय करून राहिला, सिरियसनेस इज नीडेड. गांभीर्याने अभ्यास अतिशय आवश्यक है दोस्तों. आज मजा कर लेंगे, लाइटली रहेंगे, आने वाले दिनों में क्या होगा? जवाब तो हमें देना है, न माता पिता को, समाज भी जवाब मागेगा. काय करतो भाऊ तू, नाही का? आपल्या भाषेत सांगायचं झालं ते फक्त इकडं तिकडं फिरतच काय, असं नाही झालं पाहिजे. नॉलेज. आणि काय मार्ग आहेत आपले? तुम्हाला मी सांगतो, सध्याच्या काळामध्ये, सध्याच्या या वर्षांमध्ये, येणाऱ्या वर्षांमध्ये भारतातल्या मुलांना जे नॉलेज त्यांच्याजवळ आहे, त्या नॉलेजच्या भरोश्यावर जागतिक पातळीवर प्रचंड किंमत येणार आहे. प्रचंड. बघा तुम्ही, पुन्हा एकदा छोटंसं उदाहरण सांगतो. का म्हणून या देशाचं महत्त्व समजलं पाहिजे. ॲपल नावाची जी कंपनी आहे, आयफोन घेतो ना आपण हातामध्ये, आयफोन ज्याच्या हातामध्ये, अरे बापरे क्या बडा आदमी है, आयफोन लेके घूम रहा है. त्या आयफोन बनवणाऱ्या कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आता भारतामध्ये लागतोय. का? कशासाठी? का बरं लागतोय? का म्हणून भारत हा त्यांना मार्केट वाटतो. ॲपल सारख्या कंपनीला आता भारत हा येणाऱ्या काळात आयफोनचं अतिशय मोठं मार्केट वाटतंय. आणि म्हणून भारतामध्ये त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लागतोय. त्या प्लांटमध्ये काम कोण करेल? तुम्ही लोक कराल. पण तुम्हाला हे नॉलेज माहीत पाहिजे ना. तुम्हाला तुमचे डिग्रीज चांगल्या पद्धतीने आल्या पाहिजे. आणि म्हणून मग इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये तुम्ही काय केलं हे तुमच्या इंटरव्ह्यूजमध्ये विचारलं जाईल. जे लाईटली घेतील, फक्त हाय हॅलो एवढंच राहील फक्त, तर काही मजा नाही. काही विद्यार्थ्यांचं मी निश्चित अभिनंदन करेन. चांगले प्रश्न विचारले, ते विचारले पाहिजे, ते विचारा. मी प्रत्येक वेळी, आता मी लाईव्ह करत असताना देखील मी तुम्हाला उत्तर देत नाही. आपण तुमचे सगळे प्रश्न मी पाहतोय आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये त्याची उत्तरं दिली जातील. पण जरा विचार करूयात आपण, की काय कुठे अडतंय का काही. नॉलेज पॉवर याचं एक सुंदर उदाहरण योगा. काय सुंदर योगा जगामध्ये प्रसिद्ध झाला. हा बरोबर काल मी सांगितलं 21 जून हा युनोनी डिक्लेअर केलेला इंटरनॅशनल योगा डे आहे. अभिमान वाटतो तुम्हाला मला की न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर 21 जूनला लोक योगाभ्यास करतात. पण आता त्याची इकॉनॉमिक व्हॅल्यू कशी वाढायला लागली आहे. मी तुम्हाला सुंदर उदाहरण देतो. अमेरिकेमध्ये सध्या योगा अँड वेलनेसचे मोठमोठे सेंटर्स उघडून राहिले. आणि ते कोण चालवून राहिले? भारतातले लोक चालवून राहिले. योगाच्या माध्यमातून अनेक आजारांवर उपचार, योगाच्या माध्यमातून अनेक गोष्टींवर उपचार. म्हणजे हाडाचे जे आजार होतात ना, स्पॉन्डिलिसिस वगैरे, ते हे तसंच योगाभ्यासाच्या माध्यमातून दुरुस्त होतात. पण ते दुरुस्त केले जाण्याची महती आता जगाला समजली. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर योगा व्हायला लागला. अमेरिकन, इंग्लंड, इटली, जर्मनी, ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या लोकांना हे लक्षात आलं. आणि ते लोक आता योगाभ्यास करतात. त्यांना शिकवणारे कोण आहेत? तुम्ही आम्ही. इंटरडिसिप्लिनरी स्टडीजमध्ये योगाचा अभ्यास केला जातो. त्या योगा शिकवणारे फक्त त्यांना नाही, तुम्हालाही करता येईल. BA, BSc, BComच्याही पोरांना करता येईल. पण तिथे जर योगा शिकवण्यासाठी आता लोक लागतील तर कोण शिकवतील? आणि तिथं जायची गरज नाही, ऑनलाईन शिकवून राहिले. ऑनलाईन भारतातून शिकवून राहिले आणि डॉलर्समध्ये पैसे कमावून राहिले. किती लागतील लोक? प्रचंड लागतील. हे कुठेतरी विचार करून आपण इंडियन नॉलेज सिस्टीम सारख्या विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला पॉवर आणि एम्पॉवर यातला फरक लक्षात आला पाहिजे. नॉलेज पॉवर टू बिकम एम्पॉवर, एम्पॉवरमेंट. ही एम्पॉवरमेंट जर करायची असेल आपल्याला तर योगाचं सुंदर उदाहरण आहे. मेडिकल सिच्युएशन्स, अनेक मेडिकल सिच्युएशनसाठी योगा. नी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन झाल्यानंतर आज किती ठिकाणी लागतात. गुडघे अनेक लोकांचे चाललेले आहेत, अनेक लोकांच्या गुडघ्यांचे ऑपरेशन होतात. पण ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना फिजिओथेरपीची गरज असते. फिजिओथेरपी करणारे लोक पाहिजे चांगले. हे कोण करणार? योगावाले करणार. मग याची इकॉनॉमिक व्हॅल्यू आहे. इकॉनॉमिक व्हॅल्यू तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे. आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत छोट्या छोट्या, जसं टर्मरिक आहे, हळद. हळदीचं पेटंट मिळवण्यासाठी आपण अमेरिकेशी भांडलो. वी फाट अ व्हेरी बिग बॅटल टू गेट टर्मेरिक पेटंट, हळदीचं पेटंट. आणि काय सुंदर उपयोग आहेत हळदीचे. का नुसतं लागलं असेल ना, काच लागलं असेल तर तुम्हाला ते टिंक्चर आयोडीन किंवा डेटॉल लावायची गरज नाही. लागलं असेल तर तुम्ही फक्त आपल्या घरची चांगली हळद असेल तर तेवढी जर दाबून ठेवली तर तुमचं रक्त थांबून जाते. ही ताकद आहे हळदीमध्ये. मग या हळदीपासून बनणारे अनेक गोष्टी
याचं पेटंट भारताला मिळालं आहे. नीम आहे, तुळशी आहे. काय काय पॉझिटिव्हिटी आहे तुळशीची. तुळस ही असं असं वनस्पती आहे की ज्याचे अनेक उपयोग आहेत, अनेक उपयोग आहेत. आयुर्वेदामध्ये त्याचा वापर केला जातो. हे सगळंच सगळं समजून घेतलं पाहिजे ना तुम्ही आम्ही. आपल्याकडे जे आहे त्याचं महत्त्व हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पिजन पी म्हणजे काय? पिजन पी म्हणजे तूर. जी तुरीची डाळ मिळते ना, आपण तूर जी असते ना, त्या तुरीचा एक्स्ट्रॅक्ट जो निघतो, ओले दाणे जे असतात तुरीचे, आपल्याकडे आपली आई वरण फार छान करते त्याचं, आहे ना तुरीचं, त्या तुरीच्या एक्स्ट्रॅक्ट पासून जर काही औषधं बनवले जाते गेले तर त्याच्यामध्ये डायबिटीस ट्रीट होतो. हायपोग्लायसेमिया अनेक वेळा बघतो आपण, कधी कधी एकदम चक्कर येऊन पडतात, काहीच होत नाही पण चक्कर येऊन पडतात, त्याला हायपोग्लायसेमिया असं म्हणतात. किंवा ओबेसिटी, लठ्ठपणा वाढतो. या सगळ्या आजारांवर पिजन पी म्हणजे तुरीच्या दाण्यापासून निघणाऱ्या एक्स्ट्रॅक्ट जो आहे त्याच्यापासून औषधं बनतात. ही व्हॅल्यू आहे, इकॉनॉमिक व्हॅल्यू. आणि या औषधांचं महत्त्व हे आहे मित्रांनो, लक्षात घेऊ आपण. आयुर्वेदिक मेडिसिनचं महत्त्व हे आहे की याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत. कुठल्याच पॅथीला नाव ठेवण्याचा विषय नाही, पण आयुर्वेदिक मेडिसिनचा फायदा आहे की हे सहज उपलब्ध होणारे औषध आहेत. खोकला झाल्यानंतर खूप जास्त अँटीबायोटिक्स घेऊन डॉक्टर देखील जास्त देत नाहीत. ॲलोपॅथीच्या डॉक्टरकडे तुम्ही गेल्यानंतर तो 3 दिवस घ्यायला लावतो किंवा 5 दिवस 6 दिवस घ्यायला लावतो, त्याच्यानंतर तो घ्यायला नाही लावत. त्याच्यानंतर तो सीतोपलादी चूर्ण हळद सहदामध्ये टाकून घ्यायला लावतो. आपल्या घरी आपली आजी बनवत होती. आपली आजी मिरे घेत होती, तुळस घेत होती आणि ते एकत्रित करून त्याचं एक सत्व, त्याचं एक साटण बनवत होती आणि ते सहदामध्ये देऊन आपल्याला देत होती आणि आपला खोकला थांबत होता. ऊन न लागण्यासाठी आपली आजी कांदा देत होती सोबत. तो कांदा खिशात घेऊन गेलो तर ऊन लागत नाही. हे मेडिसिन्स आहेत, हे नॉलेज आहे. आजीचा बटवा म्हणतात ना, वो नानी दादी जो घर में है उनके पास जो नॉलेज है ना वही है हमारा एंशियंट इंडियन नॉलेज. अब इस एंशियंट इंडियन नॉलेज को हमें प्रोफेशनली प्रेझेंट करना है. इकॉनॉमिक व्हॅल्यू समजून घ्या. याला प्रोफेशनली फक्त मांडायचं आहे. हे प्रोफेशनली मांडण्याची टॅक्ट जर आपल्याला आली ना तर तुम्ही आम्ही जगातला सगळ्यात श्रीमंत देश होऊ. कारण जगालाही माहीतच नाही. योगाभ्यासामध्ये असणाऱ्या मेडिटेशनमुळे आपण शांत होतो आणि मग स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला अँटी डिप्रेशन गोळ्या घ्याव्या लागत नाही. ज्या अँटी डिप्रेशन गोळ्यांनी आपल्या नर्वस सिस्टीमवर अटॅक होतो त्यांनी, अँटी डिप्रेशन गोळ्यांनी. डॉक्टर सांगतात औषध देताना की तुम्हाला डिप्रेशन वाटते का? तरुण पोरं तुम्ही आहात सगळे, माझे लहान भाऊ बहीण, माझे मित्र मैत्रिणी लहान, तुमच्यापैकी अनेक जण मी स्वतः भेटतो. कोणाला डिप्रेशन आहे, कोणाला नैराश्य आलेलं आहे, कोणाला अँझायटी आहे, कोणाला पॅनिक अटॅक येतात. का असं होतं? हे होण्यामागचं, मग त्याच्यासाठी डॉक्टरकडे जायचं आणि मग डॉक्टर आपल्याला अँटी डिप्रेशन गोळ्या देतात आणि ते देताना हे सांगतात की याचा नर्वस सिस्टीमवर परिणाम होणार आहे, तो लपलेला नाही. याच्यापेक्षा योगाभ्यास जर मेथॉडिकली अगदी प्रामाणिकपणे शिकला तर, आणि कुठे लिहिलेला आहे हा योगाभ्यास? हा आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलेला आहे, हा आपल्या देशाच्या जुन्या पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे आणि तिथे ते समजावून सांगितलेलं आहे. ते जर नीट समजून घेतलं आपण तर आपल्याला मेडिटेशन फक्त 15 मिनिटं जर दिवसभरात केलं तर काही पॅनिक अटॅक येत नाही, काही अँझायटी राहत नाही किंवा काही डिप्रेशन येत नाही. पण हे आता फक्त आपण करायचं नाही आहे. अहो भारतातले तुम्ही आम्ही तरुण मंडळी आपण डिप्रेशनमध्ये जातो. 11, 12 वर्ष, 19 वर्ष, 20 वर्ष, तुमच्यासारखे 18-19 वर्षाचे पोरं त्या सायकॅट्रिस्टच्या दवाखान्यामध्ये बाहेर रांगेत बसलेले असतात. का? तर डिप्रेशन आलं म्हणून. मेडिटेशन जर केलं, आपलं ध्यान जर आपल्याला लावता आलं, त्या ध्यानाला गंमत म्हणून पाहणारे लोक आहेत. गंमत म्हणून पाहणं बंद करू आपण. त्या ध्यानाचं महत्त्व समजून घेऊ आणि हे ध्यानाचं महत्त्व आपण जगाला समजून सांगू. 4 चॅनल्स मला असे माहिती आहेत की जे भारतामध्ये बसून परदेशातल्या लोकांच्या ट्युशन्स घेतात, परदेशातल्या लोकांना ध्यान कसं करायचं ते शिकवतात आणि रोज सकाळी 4:30 वाजता, वेळ बघा, रोज सकाळी 4:30 वाजता उठून योगाभ्यास करून त्यांना शिकवतात आणि डॉलर्समध्ये पैसे कमावतात. तुम्ही देखील हे करू शकता जर आपण आपल्या देशाचं महत्त्व समजून घेतलं तर आणि या देशाच्या नॉलेजचं महत्त्व समजून घेतलं तर. हा आपला आजचा टॉपिक होता पहिला, एन्शंट इंडियन नॉलेज, द इम्पॉर्टन्स ऑफ इट. इम्पॉर्टन्स काय आहे याचा. इथे आपला आजचा पहिला टॉपिक संपतो आहे. दुसरा टॉपिक आपण उद्या घेणार आहोत, एन्शंट इंडियन कल्चर.
आपली जी आज आपण नॉलेज पाहिलं, नॉलेजचे पिलर्स पाहिले. पुढचा जो विषय आहे तो आहे एन्शंट इंडियन कल्चर. आपली संस्कृती, आपली सभ्यता कशी आहे ते आपल्याला बघायचं आहे. आजच्या टॉपिकमध्ये आपण अनेक चांगल्या गोष्टी पाहिल्या. अशाच चांगल्या गोष्टी अजून डीपमध्ये, अजून छान इन डेप्थ नॉलेज या सगळ्या गोष्टींचा आपल्याला मिळेल. आणि मी तुम्हाला खात्री देतो, हे सगळे व्हिडिओ जेव्हा संपतील ना, तेव्हा तुम्हाला अतिशय आनंद मिळेल. तुम्हाला समाधान लाभेल की मी या देशाचा नागरिक आहे, मी या देशाचा सुपुत्र आहे आणि माझा देश किती महान आहे. नुसतं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मेरा देश महान, भारत माता की जय असं म्हणून चालत नाही दोस्तों. सही में नहीं चलता. ये समझना पड़ेगा हमें और समझने के लिए पढ़ाई करनी पड़ेगी. और वो पढ़ाई स्ट्रेसफुल नहीं होनी चाहिए. ऐसे हसत खेळत मस्त एन्जॉय करू आपण. आज मजा आली ना, असं एन्जॉय करत तुमच्या जीवनातले छोटे छोटे उदाहरण मी सांगणार आहे. काय बहुत ऐसा भारी भरकम कुछ नहीं बोलूंगा मैं. बिल्कुल आप जो जीते हो रोज का, बस वैसे ही देखेंगे और देखते हैं कैसा सुंदर विषय हो जाता है और कैसी सुंदर पढ़ाई होती है. ओके, सो टेक केयर, बाय बाय, थैंक यू.